आज मी माझ्या बिल्डिंग मधल्या गुजराती मित्रांना त्यांच्या आयुष्यातील पहिला ट्रेक करायला घेऊन आलोय. आणि त्यासाठी मी निवडला कर्नाळ्याचा किल्ला, कारण बऱ्याच वर्षापूर्वी इथेच मी माझ्या आयुष्यातील पहिला ट्रेक केला होता. आणि कर्नाळ्याचा ट्रेक हा महाराष्ट्रातील एकमेव असा ट्रेक असेल जिथे पार्किंग, टॉयलेट, कॅन्टीन आणि ट्रेक दरम्यान आराम करण्यासाठी रेस्टिंग पॉइंटची उत्तम सोय आहे. त्यामुळे हा ट्रेक मला फारच बिगिनर फ्रेंडली वाटतो. तर तिकीट काढून आणि बॅकपॅकच्या सिक्युरिटी चेकची फॉर्मॅलिटी पूर्ण करून आम्ही ट्रेक करायला सुरुवात केली. ट्रेकच्या सुरुवातीलाच हे सगळं आपल्या आवाक्याबाहेर आहे याची जाणीव अजयला व्हायला लागली होती. पण ट्रेकमध्ये कोणाला मागे सोडून जाण्याची आपली सवयच नसल्याने त्याला कसंबसं मोटिवेट करून आम्ही पुढे निघालो. सकाळी लवकरच चढायला सुरुवात केल्याने फारशी गर्दी नव्हतीच. रमत गमत, गप्पा मारत आणि मान्सून नंतर सह्याद्रीचे बहरलेले सुंदर स्वरूप पाहत आम्ही जवळजवळ 1.5 तासात किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. आता इथून पुढे मी काही येत नाही असं अजय म्हणाला. समोरच आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंचं चित्र असलेला फलक होता. आता यापेक्षा वेगळं मोटिवेशन ते काय हवं. त्यांच्याच क्रांतीच्या गोष्टी सांगत आम्ही शेवटचा पल्ला चढून गेलो आणि किल्ल्यावर पोहोचलो. किल्ल्याच्या पूर्वेकडे दूरवर प्रबळगड आणि कलावंतींचा सुळका दिसत होता, तर दक्षिणेकडे कर्नाळा अभयारण्याला कापत जाणारा मुंबई गोवा हायवे. मित्रांना कर्नाळ्याबद्दलची मला ज्ञात असलेली माहिती सांगून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. डोंगर चढण्यापेक्षा तो उतरताना जास्त कस लागतो हे मित्रांना कळायला फारसा वेळ लागला नाही. अजयची साथ मात्र मी शेवटपर्यंत सोडली नाही, कारण पहिल्यांदा इथे ट्रेक करताना माझी सुद्धा थोडीफार अशीच अवस्था झाली होती. ट्रेक संपवून अजयला हायसे वाटले आणि बाकीच्यांना काहीतरी ॲडव्हेंचरस केल्याची प्रचिती आली. पायथ्याशी असलेल्या कॅन्टीनमध्ये थंडगार लिंबू सरबताचा आस्वाद घेतला आणि लवकरच पुन्हा भेटू असे म्हणून कर्नाळ्याचा निरोप घेतला.